हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 30 जानेवारीच्या एपिसोडमध्ये आजपर्यंतचा सगळ्यात मोठा ट्विस्ट आलाय, ज्या ट्विस्टची आपण वाट पाहत होतो. ज्या ट्विस्टमध्ये ईश्वरी आणि अर्णवमधील भांडण मिटणारे, या दोघांचा सुखी संसार पुन्हा एकदा सुरू होणारे. मग नेमकं घडले तरी काय? तर फ्रेंड्स, सुप्रिया म्हणजेच ईश्वरीच्या आईला मामी वल्लरी दिसलीये. म्हणजे या बाईने 20 वर्षांपूर्वी मला अर्णवच्या बाबांच्या रूममध्ये पाठवलं होतं आणि मग त्यानंतरच हे सगळं घडलं. अर्णवच्या आईने आत्महत्या केली आणि आज त्या प्रकरणामुळे माझ्या ईश्वरीचा संसार धोक्यात आलाय. हे सगळं सुप्रियाला आठवलं आणि सुप्रियाने वल्लरीला पकडण्याचा प्रयत्न केलाय. मग सुप्रिया वल्लरीला पकडणार का? आणि हे सत्य अर्णव आणि ईश्वरी समोर येणार का? कारण सुप्रिया हे सत्य सांगायला ईश्वरीच्या घरी पोहोचलीये. मग आता पुढे काय होणार आणि हे सगळं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच अर्णव हा ईश्वरीच्या पायाला लागलाय. तिला जिना चढता येणार नाही म्हणून तिला हातामध्ये उचलून आपल्या रूममध्ये जात असतो, जिना चढत असतो. ईश्वरी खूप खुश होते, अर्णवकडे प्रेमाने पाहत असते, पण अर्णव तिच्याकडे रागारागानेच पाहत असतो. ईश्वरी स्माईल करते आणि म्हणते, अर्णव सर, हे तर अगदी जेजुरीसारखं झालं. जेजुरीला सुद्धा नवीन लग्न झालेली जोडपी नवरा हा बायकोला असंच आपल्या हातात उचलतो आणि देवळापर्यंत घेऊन जातो. तुम्ही सुद्धा अगदी तसंच करताय. आपलं ते राहूनच गेलं होतं, पण शेवटी आज ते पूर्ण होतंय. तर चला मग येळकोट येळकोट जय मल्हार म्हणूया, देवाच्या नावाचा गजर करूया. पण अर्णव काहीच बोलत नाही. तर ईश्वरी ही स्वतःच येळकोट येळकोट जय मल्हार असा देवाच्या नावाचा गजर करते आणि खूप खुश होते. अर्णव हा काहीच बोलत नाही. ईश्वरी त्याला म्हणते, सर, तुम्ही मला उचलून नेताय ना, किती भारी वाटतंय. आता तुम्ही मला नेहमीच असं उचलत जा. तर अर्णव चिडून म्हणतो, तुझी बडबड बंद कर, नाहीतर तुला इथेच फेकून देईल. ईश्वरी म्हणते, फेकून द्या, मला काय फरक पडणार आहे. माझे 4-5 हाडं मोडतील, मग त्यानंतर मला जागचं उठता येणार नाही आणि तुम्हाला 24 तास माझ्या दिमतीला उभं राहावं लागेल. मी उठ म्हटलं की उठ, बस म्हटलं की बस करावं लागेल. अर्णव खूप चिडतो आणि त्याला समजतं ईश्वरीशी बोलून काही फायदा नाहीये. ईश्वरी मात्र त्याच्याकडे पाहून स्माईल करते, खूप लाजते, खुश होते आणि बॅकग्राऊंडमध्ये तू ही रे माझा मितवा या मालिकेचं टायटल सॉन्ग सुरू असतं आणि या दोघांचा हा सीन खूप रोमॅन्टिक आहे, खूप भारी आहे, तुम्हाला सुद्धा खूप आवडेल. अर्णव ईश्वरीला घेऊन आपल्या रूममध्ये येतो. थोड्या वेळानंतर ईश्वरी बेडवर झोपलेली असते आणि अर्णव ऑफिसला जाण्याची तयारी करत असतो. आणि तेवढ्यात अर्णवला शिर्केचा कॉल येतो. शिर्के अर्णवला सांगतो, सर, ऑफिसमध्ये महत्त्वाची मीटिंग आहे, लवकर पोहोचा. अर्णव सांगतो, हो ठीक आहे, आणि स्टाफला थांबून ठेवा, मला एक महत्त्वाचे अनाऊन्समेंट करायचे, त्यांच्याशी बोलायचं आहे आणि मीटिंग ही पोस्टपोन करा. तेवढ्यात ईश्वरी झोपेतून उठते. अनिता ताई तेथे येते आणि ईश्वरीला सांगते, ताई, मी तुमच्यासाठी गरमागरम पोहे आणि गरमागरम चहा आणलाय, नाश्ता आणि चहा करा. तर ईश्वरी म्हणते, नाही ताई, तुम्ही कशाला आणला, मीच खाली आले असते नाश्ता करायला. तर अनिता म्हणते, नाही ताई, आता तुम्हाला लागलंय ना, मग तुम्ही कमीत कमी 2 दिवस आराम करायचा, या रूमच्या बाहेर नाही पडायचं, मी सगळं काही काम करेल. तर ईश्वरी म्हणते, नाही अनिता ताई, असं कसं, मला काम करायलाच हवं. तर अर्णव अनिता ताईला म्हणतो, अनिता ताई, तुम्ही कशाला तिच्याशी डोकं लावताय, ती काम करायची थांबायची नाही, त्यापेक्षा तिचं तोंड बंद केलं पाहिजे. तुमच्याकडे अशी काही आयडिया आहे का तिचं तोंड बंद करायची? तिच्या तोंडाला कुलूप लावायला पाहिजे आणि चावी दूर फेकून द्यायला पाहिजे. हे ऐकून ईश्वरी खूप चिडते. तर अनिताताई हसू लागते आणि रूम बाहेर निघून जाते. ईश्वरी खूप चिडते आणि म्हणते, अर्णव सर, तुम्ही कितीही माझ्या तोंडाला कुलूप लावलं ना, तरी ते कुलूप मी उघडू शकते. तर अर्णव म्हणतो, ते सुद्धा खरं आहे, तुला तो कोड न सांगता चावी फेकून द्यायला पाहिजे, म्हणजे तुला तोंडाचं कुलूप उघडताच येणार नाही. ईश्वरी आणि अर्णव या दोघांमध्ये चांगलीच बाचाबाची सुरू होते. अर्णव हा आपल्या ऑफिसची तयारी करत असतो. तर ईश्वरीला भूक लागलेली असते, त्यामुळे ती नाश्ता करण्याचा प्रयत्न करते, पण तिच्या हाताला खूप लागलेलं असतं, त्यामुळे तिच्या हाताला दुखतं आणि ती जोरात ओरडते. अर्णव फोनवर बोलत असतो आणि ईश्वरीला जेवता येत नाहीये, तिला त्रास होतोय, तिचं डोकं दुखतंय, हे ते पाहतो आणि त्याला ईश्वरीची कीव येते. अर्णव हा ईश्वरीजवळ येऊन बसतो आणि म्हणतो, तुझ्या हाताला लागलंय ना, मी तुला खाऊ घालतो. आणि अर्णव हा चक्क ईश्वरी समोर पोह्याचा चमचा पकडतो. ईश्वरी खूप खुश होते, तिला आश्चर्य वाटतं आणि ती विचारते, सर, तुम्ही मला खाऊ घालणार का? अर्णव हो म्हणतो आणि ईश्वरीला पहिला घास खाऊ घालतो.
ईश्वरी खूप खुश होते. अर्णव तिला खाऊ घालत असतो, पण तेवढ्यात ईश्वरीच्या केसांची एक बट तिच्या तोंडाजवळ येते. अर्णव स्वतःच्या हाताने तिची ही बट कानामागे टाकतो. ईश्वरी आणखीनच खुश होते, त्याच्याकडे प्रेमाने पाहत असते. पण अर्णवने ठरवलेलं असतं, ईश्वरीकडे काही प्रेमाने पाहायचं नाही, हसून पाहायचं नाही. आणि तो रागारागानेच पाहत असतो आणि ईश्वरीला भरवतो. आणि पुन्हा एकदा बॅकग्राऊंडमध्ये तू ही रे माझा मितवा या मालिकेचं टायटल सॉन्ग सुरू होतं आणि एकदमच भारी रोमॅन्टिक सीन असतो हा. अर्णव ईश्वरीला स्वतःच्या हाताने भरवत असतो. तेवढ्यात अर्णवला पुन्हा एकदा कॉल येतो. अर्णव हा मानेवर फोन ठेवून बोलत असतो. ईश्वरीकडे त्याचं लक्षच नसतं. तो फक्त घास चमच्यात भरतो आणि ईश्वरीच्या तोंडासमोर नेतो. तर ईश्वरी त्याचा हात पकडते आणि स्वतःच्या तोंडात हा घास भरवते. अर्णवचं फोनवर बोलणं सुरूच असतं आणि तो ईश्वरीला भरवत असतो. फ्रेंड्स, हा सीन खूप भारी आहे. आधी तर अर्णवने ईश्वरीला उचललं आणि स्वतःच्या हाताने आता खाऊ घालतोय, त्यामुळे हा सीन खूप रोमॅन्टिक झालाय. अर्णवचा फोन कॉल संपतो आणि मग अर्णव चहाचा कप ईश्वरीच्या चेहऱ्यासमोर नेतो. पण तेवढ्यात त्याच्या लक्षात येतं की चहा तर गरम असेल, त्यामुळे तो चहाचा ग्लास पुन्हा स्वतःजवळ घेतो, चहावर फुंकर मारतो, चहा थंड करतो. त्यामुळे ईश्वरी खूप खुश होते. अर्णव सरांना माझी किती काळजी आहे, मला गरम चहा पोळू नये म्हणून ते असं करताय, त्यामुळे तिला आनंद होतो. अर्णव चहावर फुंकर मारतो आणि पुन्हा ईश्वरीच्या तोंडाजवळ नेतो. ईश्वरी चहा पिते. त्यानंतर अर्णव चहा ठेवून देतो. पुन्हा एकदा ईश्वरीला पोह्याचे 2-3 घास भरवतो आणि बॅकग्राऊंडमध्ये मितवाचं सुंदर रोमॅन्टिक सॉन्ग सुरूच असतं. आणि इकडे राजेशचे मात्र चांगलेच हाल झालेले असतात. अर्णवच्या बंगल्याबाहेर त्या दाद्याची गाडी येते आणि राजेशला बाहेर फेकून ही गाडी निघून जाते. राजेशला खूप लागलेलं असतं, त्याची अवस्था बिकट असते. राजेश म्हणतो, काय दाद्या, रात्रभर कुटलं मला, चांगलं मारलं आणि सकाळी येथे सोडून दिलं. आता घरच्यांना काय सांगू मी, माझी अवस्था कुणी केली आहे. या दाद्याचा काहीतरी बंदोबस्त करावाच लागेल असा विचार राजेश करतो आणि घरामध्ये यायला निघतो. तर इकडे घरात सगळे मस्त नाश्ता करत बसलेले असतात, परंतु जावई बापू अजून का नाही आले अशी काळजीही त्यांना वाटत असते. मामी आजीला म्हणते, आई रात्रीची सकाळ झाली पण अजून जावई बापू आले नाहीयेत. आजीला सुद्धा काळजी वाटते आणि आजी म्हणते, हो ना, आपण पोलीस कंप्लेंट सुद्धा केली आहे. अंजूला जेव्हा हे कळेल की अजून जावई बापू आले नाहीत, तेव्हा तिला किती भीती वाटेल, तिला कसं सावरायचं तेच मला कळत नाहीये. आकाश म्हणतो, आजी काळजी करू नको, आपण पोलीस कंप्लेंट केली आहे, लवकरच ते परत येतील. पोलीस सुद्धा त्यांचा शोध घेत आहे. आजी विचारते, ते सगळं ठीक आहे, पण ईश्वरी आणि अंजलीला नाश्ता दिला का? तर आकाश सांगतो, हो, मी अंजली ताईच्या रूममध्ये नाश्ता नेऊन दिलाय आणि तू ईश्वरी बहिणीची काळजी करू नको. आपला अर्णव दादा आहे ना, तो त्यांना स्वतःच्या हाताने भरवेल. हे ऐकून सर्वांनाच आनंद होतो. तर मामी मात्र खूप चिडते आणि म्हणते, या दोघांमध्ये इतकी भांडणं लावली, इतके गैरसमज निर्माण केले, पण दोघांमधील प्रेम काही कमी व्हायला तयार नाहीये. तर आजी म्हणते, खरंच ईश्वरीची कमाल मानायला हवी. खरंच ती अर्णवचा एवढा राग सहन करते, तरीसुद्धा अर्णवसाठी किती करते, आपल्या घरच्यांसाठी किती करते. तर मामा म्हणतो, हो खरंय आजी, मला तर वाटतं आता आपल्या आकाशचं लग्न करण्याची सुद्धा वेळ आली आहे, त्याच्यासाठी सुद्धा अशीच चांगली मुलगी आपण शोधायला हवी. आजी म्हणते, हो खरंय, या नवीन वर्षात मला सुद्धा आकाशचं लग्न लावूनच द्यायचंय. हे ऐकून आकाश खूप लाजतो. मामी त्याच्याकडे पाहते आणि चिडते की लग्नाचा विषय काढल्यावर हा कसा लाजतोय. तेव्हा मामीला मामा म्हणतो, आता तू आकाशसाठी एखादी चांगली मुलगी पहा. तर मामी सांगते, हो नक्की पाहील. तर आजी ही चक्क आकाशला विचारते, आकाश, तुझ्या ओळखीत एखादी चांगली मुलगी आहे का? तुझं एखाद्या मुलीवर प्रेम आहे का? तर आकाश सांगतो, तो काही बोलणार इतक्यात मामी चिडून म्हणते, आई तुम्ही हे काय विचारताय? आता हे विचारण्याची वेळ आहे का? आकाशच्या लग्नाचा विषय काढण्याची वेळ आहे का? अंजली आणि ईश्वरीचा एवढा मोठा अपघात झालाय आणि आपले जावई बापू अजून घरी आले नाहीयेत, आपण त्यांची काळजी करूया. त्यामुळे आकाशला वाईट वाटतं की मला आता नम्रताबद्दल सांगायचं होतं, पण आईने विषय बदलला म्हणून मला सांगता आलं नाही. तर मामीला सगळं आठवतं की हॉस्पिटलमध्ये काय घडलं होतं. नम्रता आणि आकाशने एकमेकांना मिठी मारली होती आणि ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडलेत. ही दुसरी बळजबरीची सुनबाई मी घरात येऊ देणार नाही. काही झालं तरी आकाश आणि नम्रताचं लग्न होऊ देणार नाही असाच विचार वल्लरी करते. तर इकडे राजेश हा घराच्या बाहेर येतो. तेव्हा त्याला दिसतं की अर्णवची गाडी येथे नाहीये आणि दुसरीच कार येथे. राजेशला वाटतं की काल त्याने जो प्लॅन बनवला होता, अर्णवच्या गाडीचे ब्रेक फेल केले होते, गिअर बॉक्स जाम केला होता,
त्यामुळेच अर्णवची गाडी येथे नाहीये, त्या गाडीचा मोठा ॲक्सिडेंट झाला असेल. आणि राजेश दिवा स्वप्न रंगू लागतो, म्हणतो अरे वाह, म्हणजे माझा प्लॅन यशस्वी झालेला दिसतोय. आता घराचा दरवाजा उघडल्यावर मला किती सुंदर दृश्य दिसेल. अर्णवची प्रार्थना सभा सुरू असेल, अर्णवचा मोठा फोटो, त्याच्यावर चंदनाचा हार लावलेला असेल आणि सगळेजण रडत असतील. आमचा अर्णव एवढ्या लवकर देवाघरी कसा गेला म्हणून त्याच्या नावाने रडत बसलेले असतील. आणि माझी गोड गोड इंदोरी जिलेबी पांढरी साडी नेसून जोरजोरात रडत असेल. पांढऱ्या साडीत ती किती क्यूट दिसत असेल ना. मीच तिला आधार देणार, घट्ट मिठी मारणार, असा विचार करून राजेश खूप खुश होतो. पण तो विचार करतो, एवढ्या मोठा माणूस मेलाय, पण आता अर्णवच्या मृत्यू झाल्यानंतर त्याची तिरडी बांधायला कुणीच नाही आलंय. कमीत कमी तिरडी बांधायला थोडेफार लोक आले असते, बाहेर गर्दी झाली असती, अजून लोक का नाही आले? घरामध्ये खूप मोठा गोंधळ झाला दिसतोय, सगळ्यांना मोठा धक्का बसलाय, मलाच तिरडी बांधायची सुरुवात करावी लागेल, असा विचार करून राजेश हा घरामध्ये येतो. तर इकडे घरामध्ये सगळेजण बोलत असतात की आता आपल्याला जावई बापूंना शोधायला हवं. तर मामा म्हणतो, त्यांना काय शोधायचंय, ते काय लहान आहेत का, त्यांना कोण किडनॅप करणार आहे? हे सगळं राजेश ऐकतो आणि चिडून म्हणतो, नाही हो मामा, असं काय नसतं. फक्त लहान मुलांनाच किडनॅप नाही करत, तर मोठ्या माणसांना सुद्धा किडनॅप करतात आणि चांगलं मारतात सुद्धा. राजेशचा आवाज ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. सगळे राजेशकडे पाहतात आणि राजेशकडे धावत जातात आणि विचारतात, जावई बापू, तुम्ही रात्रभर कोठे होतात? तर राजेशला काय उत्तर द्यावं हेच समजत नाही. राजेश म्हणतो, होतं माझं एक महत्त्वाचं काम. तर आकाश म्हणतो, जिजू, तुम्ही आम्हाला सापडतच नव्हता म्हणून आम्ही पोलीस कंप्लेंट केली होती. राजेशला मोठा धक्काच बसतो. राजेश विचारतो, एक दिवस मी घरी आलो नाही तर तुम्ही पोलीस कंप्लेंट केली, एवढं सगळं कशाला केलं? तर आजी सांगते, नाही जावई बापू, तसं नाही, पण ईश्वरी आणि अंजलीचा मोठा अपघात झाला, तुमचा फोन लागत नव्हता, तुम्हाला कळवायला फोन केला, मेसेज केला, काही रिप्लाय नव्हता, म्हणून आम्ही घाबरलो आणि पोलीस कंप्लेंट केली. ईश्वरी आणि अंजलीचा ॲक्सिडेंट झालाय. हे ऐकून राजेशला जबर धक्काच बसतो. तो विचारतो, ॲक्सिडेंट कसा झाला? तर मामा सांगतो, काल ईश्वरी आणि अंजली हॉस्पिटलमध्ये चालल्या होत्या ना, तर त्यांच्या गाडीचे ब्रेक फेल झाले होते आणि गिअरबॉक्ससुद्धा जॅम झाला होता, त्यामुळे हा अपघात झालाय. राजेशच्या लक्षात येतं की मी ज्या गाडीचे गिअरबॉक्स जॅम केला, ब्रेक फेल केले, त्याच्यामध्ये अर्णव गेलाच नाही. याचा अर्थ अर्णव वाचला आणि माझ्या इंदुरी जिलेबीचा आणि अंजलीचा ॲक्सिडेंट झालाय. आणि तो खूप चिडतो आणि मामावरच ओरडू लागतो, हे काय वागणं आहे तुमचं? मी माझ्या बायकोला आणि होणाऱ्या बाळाला तुमच्या जबाबदारीवर सोडून गेलो होतो आणि तुम्हाला त्यांची नीट काळजी घेता येत नाही का? आणि तुम्ही असं कसं वागू शकता? तर मामा म्हणतो, जावई बापू, एवढं का चिडताय? अपघात होता तो, आमच्या ध्यानी मनीही नव्हतं, आम्ही काय करू शकतो यामध्ये? तर मामा म्हणतो, असं कसं आम्ही काय करू शकतो? एवढं मोठं घर तुमचं, एवढ्या सगळ्या गाड्या, तुम्हाला गाड्यांचा मेंटेनन्स नीट करता येत नाही का? गाड्याचं ब्रेक आहेत की नाही, गिअरबॉक्स नीट आहेत की नाही? असं कसं माझ्या बायकोला त्या गाडीत पाठवून दिलं? आज माझ्या बायकोला आणि माझ्या होणाऱ्या बाळाला काही झालं असतं तर मी काय केलं असतं? काय इतकी मोठी माझी हानी झाली असती, नुकसान झालं असतं, ते कुणी भरून दिलं असतं? आणि राजेशचं आकांतांडव सुरू होतं. आजी म्हणते, जावई बापू, मला तुमचं दुःख कळतंय, तुमचा राग कळतोय, पण तुम्ही शांत व्हा. आता अंजली आणि तिचं बाळ सुखरूप आहे, त्यांना काही नाही झालंय. त्यामुळे राजेश गप्प बसतो. तर इकडे अर्णव हा ईश्वरीला पोहे खाऊ घालतो आणि म्हणतो, झालंय तुझं खाऊन, आता मी ऑफिसला जातोय. अर्णव जाऊ लागतो तर ईश्वरी त्याचा हात पकडते आणि म्हणते, सर थँक्यू, तुम्ही खूप प्रेमाने मला भरवलं, चहा पाजलात आणि मला उचलून सुद्धा रूममध्ये आणलं. तर अर्णव हा ईश्वरीचा हात दूर करतो आणि ईश्वरीला म्हणतो, मी तुझ्यासाठी हे सगळं केलं, याचा काही वेगळा अर्थ पकडू नको. रस्त्यावरील एखादी दुसरी व्यक्ती असती ना, तर मी तिच्यासाठी हे केलं असतं. तर ईश्वरी अर्णवला विचारते, सर, रस्त्यावरची एखादी मुलगी असती तर तुम्ही तिला स्वतःच्या हाताने भरवलं असतं, तिच्या केसाची बट मागे केली असती, तिला उचलून रूममध्ये आणलं असतं का? अर्णवला कळतच नाही की ईश्वरीच्या प्रश्नाचं काय उत्तर द्यावं आणि तो गप्प बसतो. ईश्वरी अर्णवला म्हणते, अर्णव सर, तुमच्या डोळ्यासमोर माझ्यावरच्या रागाची जी पट्टी आहे ना, ती थोडी दूर करा, म्हणजे तुम्हाला आपल्या नातं दिसेल, आपल्या नात्याची, आपल्या प्रेमाची जाणीव होईल. अर्णव खूप चिडतो आणि त्याच वेळेस अर्णव आणि ईश्वरीला राजेशचा आरडाओरडा ऐकू येतो की राजेश घरी आलाय आणि तोच आरडाओरडा करतोय. अर्णव म्हणतो, राजेश आलाय वाटतं, तू येथेच थांब, मी जाऊन खाली पाहतो. आणि अर्णव हा रूम बाहेर जातो. तर इकडे राजेशचा आकांतांडव सुरूच असतं. तेवढ्यात अंजली तेथे येते आणि विचारते, अहो तुम्ही शांत व्हा, एवढं घाबरायची काही गरज नाहीये, मी आणि माझं बाळ सुखरूप आहे.
तर राजेश म्हणतो, असं कसं अंजली, या लोकांना कळत नाही का, मी तुझी संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आणि मगच गेलो ना, त्यांना तुझी काळजी घेता येत नाही का, असं कसं कोणाबरोबरही तुला पाठवून देतात, चांगल्या गाडीत चांगल्या ड्रायव्हरबरोबर पाठवायचं ना, आज तुला काही झालं असतं तर काय घडलं असतं. आणि त्याच वेळेस अर्णव खाली येतो. अर्णवला पाहून राजेश सगळं अर्णववरच उलट करायचा प्रयत्न करतो आणि म्हणतो, सगळं या अर्णवमुळे झालंय, अर्णवमुळे. कारण काल रात्रभर या अर्णवच्या रायव्हलनी मला पकडून ठेवलं होतं, मला किडनॅप केलं, रात्रभर त्यांनी मला मारहाण केली, मला मारलं आणि रात्रभर ते एकच गोष्ट बोलत होते, हा अर्णव खूप माजलाय, याच्या संपूर्ण कुटुंबाला संपवावं लागेल, याच्या संपूर्ण कुटुंबाला मारून टाकवावं लागेल, त्याशिवाय तो सुधरायचा नाही. हे ऐकून आजी, मामा, मामी, आकाश यांना मोठा धक्काच बसतो. ईश्वरी सुद्धा हे ऐकते आणि तिलाही खूप वाईट वाटतं की हा नालायक माणूस सगळं करतोय आणि सगळं अर्णववरच शेकवतोय. अंजली ही अर्णवकडे रागारागाने पाहते आणि अर्णव हा काहीच बोलत नाही. राजेश म्हणतो, हे सगळं अर्णवमुळे होतंय, अर्णवचे रायव्हल्स आपला जीव घ्यायला निघालेत. मला तर ही सुद्धा शंका वाटतीये की ज्या रायव्हल्सनी मला किडनॅप केलं ना, त्यांनीच गाडीचे ब्रेक सुद्धा फेल केले असतील, त्यामुळे अंजलीबरोबर इतका मोठा अपघात झाला. या सगळ्याला हा अर्णव जबाबदार आहे. अर्णवला खूप राग येतो आणि अर्णव राजेशला त्याचा रुमाल दाखवतो, ज्याच्यावर आर असं लिहिलेलं असतं. तो राजेशला विचारतो, हा तुमचाच रुमाल आहे ना, हा रुमाल काल मला अंगणात सापडला जेथे माझी गाडी पार्क केलेली होती. राजेशला जबर धक्काच बसतो. तेव्हा अंजली राजेशकडे संशयाने पाहू लागते. राजेशला समजतं की आता हा रुमाल याला सापडलाय, याचा अर्थ त्याला कळलंय, गाडीचे ब्रेक मीच फेल केले होते, गिअरबॉक्स मीच जाम केला होता. आणि राजेश पुन्हा एक नाटक सुरू करतो, हा 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 रुमाल माझा आहे आणि तुला काय म्हणायचंय, हा रुमाल त्या गाडीजवळ सापडला, याचा अर्थ गाडीचे ब्रेक मी फेल केले होते का, गिअरबॉक्स मी जाम केला होता, मला माझ्या बायकोचा जीव घ्यायचा होता म्हणून मी हे सगळं केलं. बोल ना अर्णव, तुला असंच बोलायचंय ना, लाव माझ्यावर खोटे नाटे आरोप. याआधी माझ्यावर आरोप लावले की मी तुझं चेकबुक चोरलंय, तुझ्या कंपनीत हेरफार केली, आणि आता हे आरोप लावून टाक की मी माझ्या बायकोचा जीव घेण्याचा प्रयत्न केला, स्वतःच्या होणाऱ्या बाळाचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. तू ते ना पोलिसांना कॉन्टॅक्ट कर आणि मला पोलिसांच्या हवाली कर, म्हणजे तुझी शांती होईल, तुझा जीव एकदाचा मोकळा होईल. जोपर्यंत मला तुरुंगात पाठवत नाही तोपर्यंत तू काय शांत होणार नाही. तर अर्णव राजेशला तोच जाब विचारतो, हे सगळं बोलू नको, खरं खरं सांग, रात्रभर तू कोठे होता आणि तुमचा रुमाल त्या गाडीजवळ कसा सापडला. राजेशचं आकांतांडव सुरू असतं, अरे हो बाबा, मीच गाडीचे ब्रेक फेल केले, मीच गिअरबॉक्स जाम केला, मीच माझ्या बायकोचा आणि होणाऱ्या बाळाचा जीव घेण्याचा प्रयत्न केला, माझ्यावर सगळे आरोप लावून टाक, पोलिसांना बोलव, मला फाशी देऊन टाक, एकदाचा मी मेलो की तू सुखी होशील आणि सगळ्यांना सुखी करशील. हे सगळं गोंधळ ऐकून अंजलीला खूप त्रास होतो. अंजलीला चक्कर येते आणि अंजली ही खाली पडते. राजेश आणि अर्णव तिला सावरतात. पण आता हे जे काही घडलेलं असतं ते सगळं अर्णवचं स्वप्न असतं. अर्णवने राजेशला रुमाल दाखवलेला नसतो, त्याला जाब विचारलेला नसतो. फक्त राजेशने अर्णववर जे आरोप लावले की अर्णवच्या रायव्हलने हे सगळं केलंय ते खरं असतं. आणि अर्णव ठरवतो की मी या रुमालबद्दल सगळ्यांसमोर राजेशला विचारणार नाही. तर राजेश हा पुन्हा एकदा अर्णवकडे रागारागाने पाहतो. अंजली अर्णवला जाब विचारते, अर्णव, असे तुझे बिझनेस रायव्हल्स आहेत का ज्यांनी यांना किडनॅप केलं असेल. तर अर्णव सांगतो, हो ताई, असे काही लोक आहेत, परंतु असेही लोक आहेत जे समोर तर गोड गोड वागतात परंतु पाठीवर वार करतात. असं म्हणून अर्णव राजेशकडे रागाने पाहतो. राजेश खूप चिडतो. यांच्यात अजून भांडण होऊ नये म्हणून आजी म्हणते, ठीक आहे, झालं गेलं सगळं विसरून जा आणि जावई बापू तुम्ही सुद्धा आता आराम करा आणि अर्णवला सुद्धा त्याच्या रूममध्ये जाऊ द्या, तुम्ही सगळे आपापल्या खोलीमध्ये निघून जा. तेव्हा राजेश हा अंजलीला म्हणतो, अंजली तू जा, मी येतो. आणि अर्णव हा राजेशला हाक मारतो. सगळे गेल्यानंतर अर्णव राजेशला त्याचा रुमाल दाखवतो आणि विचारतो, हा रुमाल तुमचा आहे का. राजेश हो म्हणतो. अर्णवला समजतं की हे सगळं घाणेरडं कारस्थान या राजेशनेच बनवलं होतं आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, खरंच आजचा एपिसोड खूप भारी होता. आधी आपल्याला ईश्वरी आणि अर्णवचा रोमांस पाहायला मिळाला आणि मग त्यानंतर राजेशने जो काही धिंगाणा केला तो पाहायला सुद्धा मजा आली. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेत सगळ्यात मोठा ट्विस्ट पुढील एपिसोडमध्ये येणार आहे. मग पुढील एपिसोडमध्ये नेमकं घडणार तरी काय. तर फ्रेंड्स, पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की नम्रता आणि आकाश हे अर्णवच्या घरासमोरच एकमेकांना आय लव्ह यू म्हणतील, एकमेकांचे हात हातात घेतील. पण ईश्वरी हे सगळं पाहणार
ऐकणार आणि तिला मोठा धक्काच बसेल. आणि मग आता ईश्वरी या दोघांच्या नात्यावर काय बोलणार हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर दुसरीकडे वल्लरी खूप चिडलेली असेल आणि ती विचार करणार, काही झालं तरी मी दुसरी बळजबरीची सुनबाई या घरात येऊ देणार नाही, नम्रता आणि आकाशचं लग्न होऊ देणार नाही. पण तिचा प्लॅन देवाने फ्लॉप करायचं ठरवलं आहे. कारण जेव्हा वल्लरी ही घराबाहेर असेल आणि रस्त्यावर उभं राहून रिक्षाची वाट पाहत असेल, तेव्हा त्याच वेळेस सुप्रिया म्हणजे ईश्वरीची आई आणि नम्रता रस्त्यावर भाजी खरेदी करत असतील आणि सुप्रिया वल्लरीला पाहणार आणि वल्लरीला पाहता क्षणी तिला आठवेल, ही तीच बाई आहे जिने 20 वर्षांपूर्वी मला अर्णवच्या बाबांच्या रूममध्ये पाठवलं होतं आणि त्यानंतर हे सगळं प्रकरण घडलं. आणि मग सुप्रिया वल्लरी जवळ येत असेल, तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करेल. आता त्यांचं बोलणं होतं की नाही हे तर आपल्या उद्याच्या एपिसोडमध्येच कळेल. कारण त्यानंतर सुप्रिया ही चक्क ईश्वरीला फोन करणार आणि तिला म्हणेल, मला तुला भेटायचंय, बोलायचंय. ईश्वरी अर्णवलाही सांगेल की माझी आई मला भेटायला आली आहे आणि अर्णव तिला म्हणणार, तू येथेच थांब, मी त्यांना घेऊन येतो. त्यामुळे ईश्वरी खूप घाबरणार, कारण तिला माहिती आहे अर्णव हा सुप्रियावर चिडलाय आणि तो आपल्या आईचा अपमान तर करणार नाही ना, तिला काही वाईट साईड तर बोलणार नाही ना, अशी भीती तिला वाटणार. मग अर्णवला सुप्रिया सांगेल का, 20 वर्षांपूर्वी ज्या बाईने मला फसवलं होतं, तुमच्या बाबांच्या रूममध्ये पाठवलं होतं, त्या बाईला आज मी रस्त्यावर पाहिलंय, ती बाई म्हणजे मामी आहे, हे सुप्रियाला समजणार का? वल्लरीचं सत्य सगळ्यांसमोर येणार का? हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा तू ही रे माझा मितवा ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.